तर ही पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची रस्सा भाजी बघा, काय मस्त दिसते. अगदी परफेक्ट टेक्स्चर, रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आपण जेव्हा कधी हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये पुरी भाजी खातो ना, त्या भाजीची चव आपल्याला घरी जमत नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हॉटेल स्टाईल पुरीसोबत खाल्ली जाणारी भाजीची रेसिपी. बनवायला अगदी सोपी, अगदी घरगुती मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घालायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे देखील चांगले फुलले पाहिजे, तरच त्याचा जो फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये मस्त लागतो. तर आता जिरे आणि मोहरी चांगले फुलले की आता लगेच यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि एक तमालपत्र घालू. तर आता हे एकदा आपण चांगलं परतून घेऊया. तर जास्त खडे मसाले घालायची गरज नाही. तर आता लगेच 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे चिरून यामध्ये घालूया. तर कांदा थोडासा यामध्ये जास्त घालायचा, त्यामुळे भाजीची चव मस्त लागते. त्याचबरोबर एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरलेली ती देखील घालू. तर आता कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आणि सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. तर ही भाजी जी आहे बनवायला अगदी सोपी आहे. कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता अगदी घरगुती मसाल्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही तयार करणार आहोत. तर कांदा छान असा परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आणि ही देखील एक अर्धा ते 1 मिनिट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ. तर आलं लसणाची पेस्ट छान मी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण काही पावडरचे मसाले घालू. त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, हे फक्त रंगासाठी आपल्याला वापरायचे, जास्त तिखट नसते. त्याचबरोबर 2 चमचे घरगुती तिखट मसाला, जो आपला कोणता घरगुती साठवणीचा मसाला असतो ना, तोच यामध्ये घालायचा. तर आता हे जे सगळे मसाले आहेत हे देखील तेलामध्ये चांगले परतून घेऊया, म्हणजे मसाल्याचा कच्चा पण कमी होतो. तर आता मसाले चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घालायचा आणि हे देखील या मसाल्यासोबत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आणि मसाले देखील चांगले शिजले जावेत यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे एकदा मिक्स करून यावरती झाकण ठेवून फक्त 1-2 मिनटं याला चांगली अशी वाफ काढून घेऊया. तर इथे आपले हे मसाले छान असे शिजले गेलेत. टोमॅटो देखील चांगलं मऊ झालेलं आहे. तर हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. मसाल्याचा अगदी मस्त सुगंध पसरलेला आहे. तर आता आपण बटाट्याची भाजी बनवते. त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेत. बटाटे उकडून साल काढून थंड करून घ्यायचे. तर आता हॉटेलमध्ये जी आपल्याला पुरीसोबत खाण्यासाठी भाजी मिळते ना, त्याचं जे टेक्स्चर असतं ना, अगदी सेम तसंच टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बटाटे जे आहे ते हाताने कुस्करून घालायचे, म्हणजे अगदी मस्त परफेक्ट दाटसर असं टेक्स्चर येतं. तर आता बटाटे मी कुस्करून यामध्ये घातलेले आहेत. हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि फक्त 1 ते 1.5 मिनटं यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाले छान आतपर्यंत मुरले जातात. तर इथे बघा मी 1 ते 2 मिनटं चांगली वाफ काढून घेतले. छान असे मसाले या बटाट्यामध्ये मुरले गेले. तर हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. तर पाणी घालताना मात्र आपल्याला गरम करूनच पाणी घालायचं आहे, म्हणजे रश्श्याला तर्री खूप छान येते आणि चव देखील अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे कोणतीही तुम्ही रस्सा भाजी करत असाल ना, त्यामध्ये गरम पाणीच घाला, त्यामुळे रश्श्याची चव मस्त लागते. तर हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी तव्यावरती हलकीशी भाजून घेतली, ती देखील घालू आणि अगदी पाव चमचा गरम मसाला किंवा कोणताही किचन किंग मसाला घातला तरी देखील चालेल. तर हे एकदा मिक्स करूया आणि याला चांगली उकळी येऊ द्यायचे. तर इथे बघा रश्श्याला चांगली उकळी आले. आता यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं हा रस्सा चांगला दणकून शिजवून घेऊया.
तर इथे आपली ही पुरीसोबत खाल्ली जाणारी मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी तयार झाले. काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकताय. परफेक्ट टेक्स्चर, ना जास्त घट्ट आहे किंवा जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट आहे. तर आता सगळ्यात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. कोणतेही जास्तीचे मसाले न घालता अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही बटाट्याची रस्सा भाजी बनवले. पुरीसोबत तर कमाल लागतेच, पण चपातीसोबत देखील मस्त लागते, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. गरमागरम टम्म असे फुगलेली पुरी सोबत कांदा, लिंबू आणि अशी चमचमीत बटाट्याची भाजी, आहा कमाल लागतं. तर कमी तेलकट पुरी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी एकदा शेअर केलेली आहे. तुम्हाला आणखीन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा, त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.